प्रत्येक शब्दामध्ये म्हणजे विद्येने संपन्न अशा प्रकारचा शिक्षक आपल्या विषयावर ज्याचं काय आहे कमांड आहे, आपल्या विषयावर ज्याचं असतं कमांड त्याला असते डिमांड, नाही तर मग ज्याची नाही कमांड त्याला होत असते रिमांड. म्हणजे काय आहे, अशा प्रकारचं काय आहे ज्याच्या विषयावर आपल्या काय आहे प्रभुत्व आहे, प्रभुत्व. आणि मग अशा प्रभुत्व ज्ञान संपन्न असणाऱ्या अध्यापकाकडून विद्यार्थी घडत असतात. ते या राष्ट्राचे काय असतात, राष्ट्रपुरुष बनत असतात. आज जर पाहिलं आपण आपल्या भारत राष्ट्राचा प्रथम जो पुरुष आहे, राष्ट्रपती असतील आदरणीय वंदनीय द्रौपदी मुर्मू जी, त्या सुद्धा आज आपल्या गुरुचं वंदन करतात, त्या सुद्धा आपल्या गुरुचं आज काय करतात, स्मरण करतात. प्रत्येक कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलेला व्यक्ती जो आहे तो आपल्या गुरुपुढं नतमस्तक झालेला असतो. कारण गुरु शब्दाची व्याख्याच अशी आहे. गुरु शब्दाची व्याख्या शास्त्रकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. गिलती शिष्यस्य अज्ञानरूपी अंधकारम इति गुरुः. अर्थात जो शिष्याचं अज्ञान रूपी अंधकार गिळंकृत करतो, नाहीसा करतो, नष्ट करतो, त्याला गुरु म्हणतात. अजून ज्ञानवारिणा सिंचती शिष्यस्य हृदयरूपी क्षेत्रम यह सह गुरुः. अर्थात ज्ञानरूपी पाण्याने जो शिष्याचं हृदयरूपी क्षेत्र सिंचन करतो तो गुरु आहे. अशा प्रकारचे गुरुचे अजून अनेक प्रकारचे लक्षण शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे सज्जन हो, आपण नेहमी आपल्या पाठांतरामध्ये असलेला श्लोक आपण नेहमीच म्हणतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थात गुरुर् ब्रह्मा, ब्रह्मदेवाचं कार्य सज्जन हो सृष्टी निर्मिती आहे. तसं मग गुरुचं काय आहे कार्य, गुरुला ब्रह्मदेवाची का उपमा का दिली, ब्रह्माजीची उपमा गुरूंना का दिली, तर गुरु ही आपल्या शिष्याच्या हृदयरूपी क्षेत्रामध्ये ज्ञान उत्पन्न करत असतो. म्हणजे उत्पत्तीचं जे काय आहे, निर्माण कार्य जे आहे ते गुरु करत असतो. म्हणून गुरुला ब्रह्माजीची उपमा आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू, विष्णूची उपमा का दिलेली आहे, भगवान विष्णूंची उपमा गुरुला का दिलेली आहे, तर विष्णूंचं कार्य आहे पालन करणं, सृष्टीचं पालन करणं. तसं गुरु सुद्धा दिलेल्या ज्ञानाचं काय करत असतो सज्जन हो, दिलेल्या ज्ञानाचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन, पुन्हा पुन्हा आवृत्ती त्याची शिष्याकडून आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घेत असतात. त्या ज्ञानाचं परिपालन करतात. विद्यार्थी विसरू नये कदाचित. म्हणून श्रीगुरूंना भगवान विष्णूंची उपमा दिलेली आहे. भगवान शंकराची उपमा का दिली, तर भगवान शंकराचं कार्य आहे संहार करणं. मग श्रीगुरूंनाही भगवान शंकराची उपमा याच्यासाठी दिलेली आहे, गुरु सुद्धा काय करत असतात, शिष्याच्या अंतःकरणामध्ये जे विकार असतात, जे काही विकार असतात, जे काही दुर्गुण असतात, त्या विकारांचं आणि दुर्गुणांचं निराकरण करत असतो. म्हणजे त्याचा संहार नष्ट करत असतो. त्याच्या गुणरहित अशा प्रकारचा, दुर्गुणरहित अशा प्रकारचा शिष्याला बनवत असतो तो गुरु. म्हणून गुरुला, श्रीगुरूंना भगवान शंकरांची उपमा दिलेली आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे सज्जन हो, गॉड. गॉड म्हणजे देव अर्थात ईश्वर. त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सर्वच आले. त्या गॉड शब्दामध्ये 3च शब्द आहेत, GOD. G फॉर जनरेट, O फॉर ऑपरेट, D फॉर डिस्ट्रॉयर. इंग्रजीमध्ये मूळ शब्द जर असेल व्हर्ब, त्या व्हर्बला ER प्रत्यय लागला किंवा OR प्रत्यय जर लागला तर त्याचा कर्ता अर्थ बनत असतो. अशाप्रमाणे गॉड शब्दाचा अर्थ आहे D फॉर O फॉर ऑपरेट, GOD G फॉर जनरेट म्हणजे निर्माण करणारा अर्थात ब्रह्माचा, ब्रह्मासाठी G येतोय. GOD O फॉर ऑपरेट, भगवान विष्णूसाठी O आलेला आहे, संचालन करणे. आणि D फॉर डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे, संहार करणे. त्याच्यासाठी
डी आलेला आहे भगवान शंकरांसाठी. अशा प्रकारे ही गुरुची काय आहे, उपमा आहे, हे लक्षण आहे गुरुचं. विठ्ठल श्लोकाचं विश्लेषण करायचं राहिलं. त्या श्लोकामध्ये काय असतं, विद्या वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन च. विद्याने संपन्न असला पाहिजे, त्याच्यावर आपलं चिंतन झालं. त्याचबरोबर विद्या वपुषा, वपुष म्हणजे शरीर, शरीराने सुद्धा कसा असला पाहिजे, शिक्षक धष्टपुष्ट असला पाहिजे, काडीमुडी नसला पाहिजे. म्हणून शरीराने सुद्धा त्याची शरीर यष्टी सुद्धा चांगली पाहिजे, सशक्त पाहिजे. तेव्हा सलग जर पिरियड असले, जर सलग तास, तर त्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे वपुषा. संस्कृतमध्ये शरीराला वपुष शब्द म्हटलेला आहे, सकारांत शब्द आहे वपुष. वपुषा तृतीय विभक्ती एकवचन. शरीर विद्या वपुषा, वने प्रारंभ होणारा इथे शब्द. विद्या वने प्रारंभ होणारा, वपुषा वने प्रारंभ होणारा, दोन. विद्या वपुषा वाचा, शिक्षकाची वाणी, अध्यापकाची वाणी ही पवित्र असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. शिक्षकाची वाणी जर अशुद्ध जर असेल तर समोरचा विद्यार्थी घडत नाही, तोही अशुद्ध उच्चारण करतो. म्हणून वाणी शुद्धही असली पाहिजे आणि त्या वाणीमध्ये प्रेमळपणाही असला पाहिजे. नाहीतर मग काहींचं बोलणं कसं असतं, काहींचं बोलणं फार विचित्र असतं. खल शब्द आहे, खल, खलाचं बोलणं, खल म्हणजे दुष्ट, त्या खलाचं बोलणं विचित्र असतं. गुरुजनाचं कसं असतं ते खल शब्दच बघा कसा सांगतो मी. संस्कृत भाषेमध्ये बाणाला विशिक शब्द आहे, विशिक. जो बाण आहे त्या बाणासाठी विशिख, त्या विशिख शब्दामधला ख घेतला शेवटचा. आणि संस्कृतमध्ये सापासाठी व्याल शब्द आहे, व्याल. सापा, त्या व्याल शब्दामधून ल घेतला शेवटचा. आणि मग शब्द तयार झाला खल. म्हणजे ज्याचे शब्द बाणाप्रमाणे तीक्ष्ण असतात आणि ज्याचे शब्द सापाच्या विषाप्रमाणे विषारी असतात त्याला खल अशी शब्द असतात. तोडित अंतरा वज्र ऐसे, वज्र ऐसे, भेदित अंतरा वज्र ऐसे, वज्र ऐसे, भेदित अंतरा वज्र ऐसे, भेदित अंतरा वज्र ऐसे. वचन ते नाही तोडित शरीरा, शरीरा, वचन ते नाही तोडित शरीरा, भेदती अंतरा वज्र ऐसे, भेदती अंतरा वज्र ऐसे. अर्थात अंतःकरणाला भिडणारे, अंतःकरणाला भिडणारे आणि तोडणारे अशा प्रकार वज्रासारखे असतात शब्द, दुष्टाचे, खलाचे. अशा बोलनेती वृष्टी इंगळाची, बोलनेती वृष्टी इंगळाची, अशा प्रकारचे दुष्टाचे काय असतात शब्द असतात. परंतु सज्जनांचं तसं नसतं, सज्जनांचं या उलट असतं. असे जर शब्द असतील तर अशा शब्दाने विद्यार्थी घडत नाही. म्हणून मग कसे शब्द असायला पाहिजेत, तुकोपरायाच एका ठिकाणी म्हणतात, वेचिते वचन जे नेर आहे समाधान. मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, हे वाचे कारणी,
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. मुखामध्ये अमृताची वाणी अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असायला पाहिजे शिक्षकांचं. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर झालं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे त्याच्यामध्ये सत्यता पाहिजे बोलण्यामध्ये. अपसिद्धांत शिक्षकांनी नाही सांगायला पाहिजे. सिद्धांत आहे तो सांगायला पाहिजे. अपसिद्धांत जर सांगितला तर मग मात्र ती पिढी बर्बाद होते. लक्षात आलं का? म्हणजे साच आणि मवाळपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये असं वाटलं पाहिजे परिसनया वाटे मायबाप. ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की माझे आई बाबा बोलते. ती काय विद्यार्थी मधुराबाने बोटी मधुराबाने मधुरावाणी ओटे तुका म्हणे वाव पोटे. म्हणजे ओठावर मधुर अशा प्रकारची वाणी पाहिजे. मधुर अशा प्रकारची जर वाणी जर असेल तर विद्यार्थी घडत असतात. अध्यापकाविषयी सांगत आहे. गुरुजी, शिक्षक, अध्यापक आणि त्या अध्यापकाचे गुण कसे असायला पाहिजे. विद्या वपुषा वाचा. वाचा म्हणजे वाणी. वाणी हे अशा प्रकारचे असायला पाहिजे. साचा आणि मवाळ मितले आणि मोजके, रसाळ, आनंदयुक्त, आनंद भरीत अशा प्रकारचं बोलणं असायला पाहिजे. मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताच्या लाटा निघतात अशा प्रकारची ती वाणी अपेक्षित आहे. आणि ती वाणी ज्यांच्याकडे आहे तो खरा काय आहे, अध्यापक आहे, तो खरा शिक्षक आहे. विद्या वपुषा वाचा वस्त्रेण. वस्त्र सुद्धा शिक्षकांचे टापटीप असायला पाहिजे. ठीक आहे ना. आपण जर शिक्षक जर सुव्यवस्थित जर असेल तर विद्यार्थी सुव्यवस्थित असतात. आता हे शिक्षकांवरच नाही, हे गुरुला बी भेटते. गुरु असतील, आचार्य असतील, सद्गुरू असतील, हे सर्वांनाच लागू आहे. बरं, शिक्षकच म्हणून घेऊ नका. म्हणतात शिक्षक आहे तर शिक्षकाचंच वर्णन करायचं असं होऊ नये. हा, अपसिद्धांत होऊ नये त्याचा. विठाला विद्या वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन च. विभव शब्दाचा अर्थ आहे दैवी गुण. दैवी गुण. विभवस्य भावः वैभवः. वैभव म्हणजे आध्यात्मिक वैभव. आणि आध्यात्मिक वैभव जर आपण जर ग्रहण केलं तर त्याचा अर्थ होतो दैवी संपत्तीचे 26 गुण. 16वा अध्याय पहा. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान व्यवस्थिते दानंदमस्य यद्यस्य स्वाध्यायस्तप आर्जवम. अहिंसा सत्यमक्रोधस् त्यागस्यांतिरपैशुनं दया भूतेष्व लोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. तेजक्षमा